तू गंधावाला तू सातवी शिमी का मराठी शिमी बर्फाचा गोळा सॉलिड लिक्विड और गॅस बर्फाचा गोळा सॉलिड लिक्विड और गॅस ही परिस्थिती आहे शिमीला आहे पोरग सातवीला आणि वरून लगेच क्लिप तयार करायची इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या हे ठोकून माझ्या अरे किती हा विनोद आहे ते कितीला आहे तू नेला शर्टवाला हा हा नववी शिमी का मराठी मराठी मीडियम शिकवाय सुरुवात आहे आता नववीला आहे तू शिकवाय सुरुवात झाली का विज्ञानाचं एक प्रकरण झालं का पहिलं प्रकरण झालं का विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 येता नववी ना विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहेत तुमच्या पहिल्या प्रकरणात त्याचं नाव काय हा अरे न्यूटनचे 3 नियम झाले का पहिल्या प्रकरणात मग मी सांगतो तो नियम कितवा आहे संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो न्यूटनचा कितवा नियम आहे तू नाही विलाजे ना मग कितवा नियम आहे हा संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो शिमीला आहे तू शिमीला होता ना हा शिमीला मराठी मीडियमला होता का क्रिया व प्रतिक्रिया बले नेहमी समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात न्यूटनचा कितवा नियम आहे तिसरा 11वी वाले 3 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडली असता पहिल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या सरासरी इतका असतो हा इयत्ता 10वीतल्या विज्ञान पेपर 1 मधल्या 2 नंबरच्या प्रकरणातला कोणाचा नियम आहे न्यूटन नाहीचे 10वीला डोबे रायनरचा नियम अष्टकाचा नियम हा तू कितीला आहे रे नववीला एक तू हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला काय बोलते ते सर्व समजका सावता बाबाची समाधी टिंब या ठिकाणी आहे तू कितीला आहे तू पुणे जिल्ह्यामध्ये टिंब नावाची नदी अशी आहे की त्या नदीने गाठा बुडवला नाही तारला गोदावरी तू कितीला रे 6वी ज्ञानेश्वर महाराजांच्या बहिणीचे नाव टिंब हे आहे सांगू नका तिथे कोणी ही स्थिती आहे पोरांनो ते सैराट मधलं गाजलेलं गाणं कोणतं शिंगाट करेक्ट आणि ती पोरगी कोण आहे रे सैराट मध्ये आरची करेक्ट आणि तो कोण आहे करेक्ट आता एक ते नवीन गाणं आलं ते कोणतं आहे रे पुष्पा आणि ते वाक्य काय झुकेगा नाही ते गाणं काय सगळे सगळं मनावर तेरी करेक्ट आणि ते आता नवीन गाणं आलं कोणतं ती आली झुमकेवाली करेक्ट आणि आता एक आलं ना आला पाटलाचा त्याने घाटात केलाय बस मला आता सावता बाबा पुढे मरण यावं आणि मी तुमच्या पोटी जन्माला यावं मरण याला 2च माणसं जबाबदार तुमची आई आणि हा सूर्य नाही हसण्यावारी गोष्टी लिहू नका प्रत्येक व्यक्तीचा घरात 1-2 तास मोबाईल बंद पाहिजे आता हे आम्ही मोबाईल वापरतच नाही किती सुखी आहे कोण मिळालं तपास नाही कोण आलं तपास नाही ज्याला गरज येतो आपल्या की आपलं काय फुटलं म्हणजे
मला मी मोबाईल वापरत आहे ते एवढं शीट आहे ते कधी विकत घेतलं नाही. पंच दुकानच्या उद्घाटनाला गेलो का त्याच्याकडूनच घेतो तेवढं 2 वर्ष निघून जाते. हा त्याला स्क्रीन टच नाही, फेसबुक नाही, मला फेसबुक नाही, पेज नाही, चॅनल नाही, काही नाही, मोकळा गडी. उलटे माया युट्यूबवर लोक श्रीमंत झाले आणि माया ठोकून मोकळे झाले. आता मी कॅमेरे लावून देत नाही तर आता शिवाय देत फार इंद्रिकच्या गळ्याला फास लागला तर यांना काही वाटलं नाही, तर पैसे मिळत राहिले ना. आता माझ्या गळ्याला फास लागला म्हणजे गुन्हेगार कोण ठरलो? मी ठरले. त्रास कोण काढित आहे? मी काढित आहे. यांनी पैसे कमवून घेतले आणि आता कॅमेरे लावून नाही दिले त्याला माज आला म्हणते. आणि जेव्हा नालायक पैसे कमवले आमच्या गळ्याला दोर लावले तेव्हा काही नाही. तुम्हीच क्लिपा काढायच्या, तुम्ही TRP कमवायचा आणि आमच्या आयुष्याचं वाटोळं करायचं. आणि आता कॅमेरा लावून नाही दिलं तर म्हणते आता ते म्हणते त्याला जास्त झाले म्हणजे फायद्यापुरतच ना. त्याच्याला माहिती मोबाईल भिमाईल काही पोरांचे मोबाईल दोन महाराज नवरदेवाला हळद लागत ती नवरी पळून जाते हे चित्र झाले. काय भयान प्रसंग आहे झाला नाही. नवरदेवाला हळद लागली महिला मंडळ आता बोलू नये माझी तळतळ येते एखादं शाळ. खरं सांगा सावता बाबा पुढे तुम्ही तुमची पोरगी पळून जाते तुम्हाला माहित नाही? घ्या बरं पांडुरंगा शपथ म्हणून बाप त्याचं सोंग घ्यायचं माहित नाही. आपल्या पुरीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतोय, आपल्या पुरीच्या अंगात कपडे चांगले येतात, आपल्या पुरीच्या पर्समध्ये पैसे आहेत, आपली मुलगी कॉलेजला जाते, रविवारी कॉलेजला जाते, आपल्या पुरीला एसटीचा पास काढून दिलाय तर पास पैसे नाहीये. याचा अर्थ आपली पोरगी एसटीनं जात नाही. आपली पोरगी 8 दिवस वर्गात काय विमानानं उतरती का? काय हा विनोद नाहीये. हा स्थळ तळून बाप मारायचे, बँड ठरवायचा, आचारी ठरवायचा, कार्यालय तयार करायचे आणि आयुष्यभर पुरीने बापाला नकाशातून उठवायचं कोणता नियम आहे? आणि पुरीचे सगळे चाले आईला माहीत असतात. पामट्याचं सोंग येतात सगळ्या माहित ना. फक्त बोलून नाही द्यायचं कोणी. आणि मी बोलतो तो मी वाजा कोणी मी आहे शिव्या खा. मग म्हणायचं बाई रात्री ते कोणी आणलं होतं काय? हा विनोद नाही मला. तुम्ही चांगलं निरीक्षण करा. म्हातारीला 16 पोर आहे दया पण आणि त्या दोघींचं फार चांगलं आहे. कोणचं इच्छा आणि माया. आज भेटलं बसलं कीर्तन. त्या इच्छेला एक प्रियकर आहे. प्रियकर म्हणजे कोण रे? बॉयफ्रेंड. आपले दिवस बोगस गेले रे. खरं सांगा मार आपल्याला काही कळलं. बॉयफ्रेंड त्या इच्छेला एक प्रियकर आहे. त्या प्रियकराचं नाव आहे मन. याच्यात बरं का सगळं. आता हे 16 कुठे आहेत याच्यात आणि मनही कुठे आहे. पण ते मन इच्छेला प्रेम करतंय फक्त. पण तो पठ्ठ्या नपुसक आहे. कोण? मन. मन नपुसक असल्यामुळं इच्छेला कधीही मुलगा होणार नाही. जे ती कुमारीत राहणार. 7वा अध्याय सांगतोय इच्छा ही कुमारीला कामात चालू द्या, तिला बाळ होणार नाही. म्हणजे त्यांचा विषय आपण सोडून द्या. आपल्याला म्हातारी मारणं गरजेचं आहे. आणि म्हातारी मारायचं औषध आहे
म्हातारी घाबरत होती भाषणाला, आणि म्हातारी मेल्यामुळे आपल्याला बाकीच्यांची काही भीती राहिली. आता आपल्याला ज्ञान आलं, आता ज्ञान आलं, आणि ज्ञान आल्यावर आपल्याला पोरगा होईल बायको न करता. आणि त्या पोराचं नाव आहे बोध. बोध, आणि बोध नावाचा मुलगा. मला लग्न न करता 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी, साधकाचा ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, आणि वेदशास्त्राची ती वाई. पहिला मुलगा वेद झाला, दुसरा मुलगा योग झाला, तिसरा मुलगा साधक झाला, चौथा मुलगा अनाथ झाला. मी पहिल्यासाठी अमृतवाल माऊलीला, दुसऱ्यासाठी मी चांगदेवपासती लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि तुझ्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा ज्ञानोबरायचा 4था मुलगा आहे, आणि आज कीर्तनाला घेतलेला मग हरिपाठातला आहे. किती लाभ द्यावा. म्हणून एक वाक्य सांगतो, कोणतेही ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका, मला काही घेत नाही, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय बोलू नका. हे दोन्ही पोरं भाग्यवान आहे. टाळ घेतला, जाऊ दे पुढं काय व्हायचं तेवढी, पण आज तर परमार्थाचं ओळख आहे ना. हरिपाठ कीर्तनकारांच्या पाठ नाही ही परिस्थिती. मी बोललो का घोडे खातो, तुया काय बापाचं जातो नका पाठ करू. परमार्थ हा साधनेचा विषय, लोकांना दाखवण्याचा विषय नाही. आता आमची 30 वर्ष झाले त्याच्यात, मला 30 वर्ष आहे महाराज झाले. मला इथंच जावं 12 वर्ष असं आठवण होतं नक्की असं. 12 झाले, मला 9 झाले असं. विनोदाचा भाग सोडा, बोलणाऱ्याचा राग येतो लोकांना. कोणीतरी बोललं पाहिजे तुमचं काय. जर आपण बोललोच नाही तर माणसं राहणारच नाही. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो, पाया पडून सांगतो राजकारणी लोकांना, तुमचा पक्ष, तुमचा नेता हे सगळं बाजूला ठेवा, पण तुम्ही धर्मासाठी एकत्र राहा. हे पक्ष सगळं नंतर आहे, अगोदर धर्म आहे, मग तुम्हाला कोणत्या साहेबाचे काम करायचं ते करा. अगोदर धर्म, नंतर साहेब. आज तुम्ही मी जर एकत्र राहिलो नाही तर आपला धर्मच राहत नाही. आज आपल्यात भांडणं नकोय, आपल्यात भांडणं नकोय. आज आपण सगळी माणसं अशी एका मुठीत राहिली पाहिजे, का जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा एकमेकाच्या तांगड्या न वाढता आपली माणसं काय करतात, आंदोलनापुरती एकत्र येतात, मोर्चापुरती एकत्र येतात, तेवढ्या दिवसापुरतं डांगोराला खित्या, नंतर ज्या खोडी आहे त्या आपली लोक एकत्र राहत नाही, आणि त्याचा दुसरी मंडळी फायदा घेतल्याशिवाय आपण फुटायचं नाही. कधी आपण फुटायचं नाही. आपण आपल्या माणसांना तिकडे लक्ष, आपण आपल्या माणसांना लावूनच धरलं पाहिजे. आणि असं जर झालं तर आपलं धर्म टिकणार नाही ना. आपल्याकडं चाललंय काय याचं निरीक्षण आपण करीत नाही. हे तुमच्या पुढे मी जे 2 तास चित्र मांडलं ही सध्याची स्थिती आहे. राग येतोय लोकांना, येऊ द्या, आणि येऊ द्या ना, काय फरक पडला. आपलं काय राहिलं आयुष्य 2 वर्ष, आपलंही काय राहिलं. पण आज जर बदल केला नाही तर माणसं राहणारच नाही. या मंडळीचं कौतुक करावं मला, 12 वर्ष जगताय. महिला मंडळी काम सांगणार मी तुम्हाला आता 12 वर्षी. ऐकाल तुम्ही, ऐकाल. कांदा मुळा, आवगी मिठाई, मग सावता बाबाच्या पुण्यतिथीला, आणि तुमच्या 12 वर्षात मी 2 कामं तुम्हाला सांगणार आहे. सांगू तुम्ही तर बोला ना. एक, तुमच्या घराभोवती जेवढी जागा असेल ना तिथं उद्याच द्वादशी उद्या सावता बाबाची पुण्यतिथी आहे, परवा 16ला. जेवढ्या लावता येतील तेवढ्या तुळशी लावा. त्या बाबाचा जर कांदा मुळा भाजी मिठाई म्हणते तर आपल्या घरापाशी शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी तुळशी का नसावा. मडक्यात लावा, मडक्यात लावा, कोळब्यात लावा, फुटक्या बादलीत लावा, फुटक्या टोकरीत लावा. खर्च येत नाही. थोड्या वाढल्या, मंजुळा आली, दुसऱ्या लावा. आपलं काय म्हणणं नाही, पण शुद्ध ऑक्सिजन आज मिळवायचं असेल तर तुळशी लावल्या पाहिजे. आणि कुशल घरापाशी तुळशी लावा. संध्याकाळी खिडकी उघडून द्या, आयुष्यात वाढेल महाराज. अरे ऑक्सिजन अभावी लोक गेले, आणि ऑक्सिजन विकत सुद्धा मिळाला नाही. तुम्ही तुळशी लावा. आणि दुसरं एक वाक्य सांगतो महिला म्हणलं, तुमच्या देवघरात कोणते देव असतील मला काय घ्या, पण तुम्ही ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. आणि टाळकरी गायक वादक महाराज पखवादे बिखवादे
जरा ज्ञानेश्वरी उचकीत जा. तुम्हाला इथं 7 दिवस काही काम नाही. 2 तास कीर्तनाने घालता, 1 तास साडेपाठ, 3 तास तुम्ही याच्या घरीच बोंबलं तिथला तयार त्याच्या. तुम्हाला माहिती म्हणून सांगा, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा, तिला फुलवा. वाचू नका, मालिकेमुळे आपल्याला वाचायला वेळ नाही. पण एक वाक्य समजा, 3 गोष्टीचा स्पर्श माणसाला व्हायला पाहिजे. काळी आई, गोठ्यातली गाई आणि ज्ञानेश्वरी. 3 गोष्टीचा स्पर्श व्हायला पाहिजे. कोण म्हणणं होत नाही. मला 5 वर्षापूर्वी एक ज्ञानेश्वरीची ओवी येत नव्हती. अख्खे कीर्तनकार म्हणजे याच्या कीर्तनाचा तमाशात फरक नाही, ओव्या सांगत नाही. माझ्या निम्मी ज्ञानेश्वरी पाठी आला. मी नंबर सकट ओव्या सांगतोय तुम्हाला. कोण सांगितलं तुम्हाला माऊलीची कृपा होत नाही? 2023ला सुद्धा कृपा होते. तुम्ही आजही सावताबाबाचं चरित्र वाचताना जरा मन लावून वाचा. एक दिवस सावताबाबाचा तुम्हाला सुद्धा झोपेत साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. माईकवाले, सावताबाबा तरुण मंडळाच्या सगळ्या सभासदांनी 12 वर्ष नियम केला. आणि नित्य नियम करा. उगाच थोबाड वासून ऊन पडता उठायचं आणि जांभळ्या द्यायच्या. काही इतके नालाय की चहा पेतात मग तोंड दुखत. तुम्हाला काही लाल पीठ असं काही वाटत नाही का? पेट टिका काय म्हणते त्याला? काय पेट टिका? याच्यापेक्षा त्या गादीच्या खाटातून एक नळी घाल, रातचा चहा पे. आणि काही नियम भजने. आता हे पक्वा देतो म्हणे मी. 11च्या पुढे यांना जागरण नसतं. हे सूर्य उदयाच्या अगोदर उठले पाहिजे. कीर्तनकार असो नाही तर भजने असो, दिवस उगल्यावर ज्याला उठायचं त्याने त्या दिवशी उठायचं नाही. पडून राहायचं. डायरेक्ट काल्याला उठ. विनोद नाही. सूर्य उदयानंतर उठणाऱ्या माणसाचं तोंड सुद्धा पाहू नये. इतका पालथ्या मेंदूचा माणूस असतो. तिथे मी असू नाही तर माझा बाप असू नाही तर मिशन. मी 3 कीर्तन करून 6:30ला शेतात असतो सकाळी. बाहेर मुक्काम न करता 500 किलोमीटर 600 किलोमीटर असून 6:30ला तुम्ही मला शेतातच सापडवला. कवाय मी 3 कीर्तन करून जाऊ नये त्याच्या 5ला घरी गेलो तरी 6:30ला शेतात. 6:30ला गेलो का डायरेक्ट शेतात. परमार्थ लोकांना दाखवण्याची गोष्टच नाही. आणि आपण करतो लोकांना दाखवण्यासाठी. ते दाखवण्यात मजा नाही. नित्य नियम करा. जर केला ना तर हा सावता बाबा सुद्धा लक्ष्मी ग्रह बांधले ना रोज. काही एका दिवशी इतिहास आणि एका दिवशी भूगोल रोज लिहितो. ग्रहपाठ दिवस सांगितलं तरच लिहितो. नियम पाहिजे. नियम पाहिजे काहीतरी. या दोन्ही पखवाद्यांनी पहाटे 5ला उठून 1 तास पखवाद वाजवला पाहिजे. लांब डोंगराला जाऊन बसायचं. रियाज. आता कीर्तन सुद्धा थातूर मातूर बाईच्या बाबाच्या गोष्टी सांगायचे दिवस राहिले नाही. आता लोक झालेत हुशार. कीर्तनकारानं त्याचं बजेट पाहून वागलं पाहिजे. आता आमच्या कीर्तनकारांचं कसं झालंय, पहिले 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं. 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायची. की झालं अर्धा तास.
आणि अर्धा तास ज्याच्या पाकिट गुतलं त्याची तर लई लाल करायची. किती झाली? 1 तास. 15 मिनिटं आई आणि 15 मिनिटं बाप. किती राहिला? अर्धा तास. तीर्थ गेला. अर्ध्या तासात 15 मिनिटं चाली, 15 मिनिटं संपलं कीर्तन. आणि ऐका ह्या याला तज्ञ याड्याचा बाजार सगळा. याने लगेच म्हणायचं बाई काय आईची माहिती सांगितली बाई बाबानं. माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई बाबा असावा असा याड पाडलाय भैया. माझ्या पप्पाच्या बापाने मला 3 वेळा उचलून आपटलं पाहिजे. मी रडले नाही, पण बाबाच्या कीर्तनात बाकी मी डसडसा. आणि खरं सांगते बाई तुला जमलं का नाही तुमच्यासारखं मला भैया. खरे सांगते बाई तुला शे माया घरात काढतो तेच बाबानं सांगितलं. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली. तुला काय माहिती? नियम करा आता. आजपासून नियम करायचा सगळ्यांनी, महिला पुरुषांनी सगळ्यांनी करा. 5 मिनिटं सगळे कीर्तनातल्या माणसांनी उद्यापासून आंघोळ देणार आहे का? आंघोळ झाल्यावर एक 5 मिनिटं देवा पुढं बसायचं. 5 मिनिटं फक्त 24 तासातले 5 मिनिट. हे आणि देवाशी बोलत जायचं. देवाशी बोलत त्याला काय घाबरत? तुकारामाला कोणाशी बोलायचे? आपल्याला कोणाच शिव्या द्यायचे? जनाबाई काय देत होती? शिव्या. सखूबाई काय देत होती? शिव्या. मेराबाई काय देत होती? शिव्या. आपल्याला कोणी शिव्या द्यायचे? आपण मस्त देवाशी बोलायचं. आणि असं दरिद्र देवाच नाही बोलायचं देवाला. काय करू दे, काय करू देवा, पोरीचं लगीन जुळाना, जावाई मिळाना, भाकर गिळाना, मग भात खायला आलाय. काही काही म्हणत्या काय करू देवा, 5 जोडीदारांचे ऑपरेशन झाले. असं नाही सांगायचं. आता देवाशी काय बोलायचं सांगतो. बोलाल ना रोज 5 मिनिटं. देवा ए देवा असं हसून बोलायचं देवाला. देवा शबरीची बोरं खाली? हो. विदुर काकाच्या कण्या खाल्या? हो. सुदाम्याची पोहे खाली? हो. काय देवा, एका बाईला दळू लागायला गेला, तिची गोधडी घेऊन आला. एका पोरीला भजनाचा नाद लावला, तिला विष प्यायला लावलं. एका बाबाला शेती करायला लावली, त्याला छाती फाडायला लावली. लावली का लावली? एकाला मडके काढू लागाय गेला, एकाला भाजी काढू लागाय गेला, एका बाईला दळू लागायला गेला, त्या कबीराला शिले विणू लागाय गेला, सज्जन बाबाला मास शिकू लागाय गेला, तो अर्जुनाला घोडे धुऊ लागाय गेला, अर्जुनाला घोडे धुऊ लागाय गेला, त्या ज्ञानोबाला भिंत ओढू लागाय गेला. एका बाईचं तर बाळच परत करायला गेला. आणि एका बाईनं तो तुला खेळ सोडून दिलं, साल्ट तो खाली आणि गाभातीनं खाला. त्या विदुर काकाच्या बायकोच्या कन्या खाल्या. काय देवा, त्या बिचाऱ्याच्या अंगाला कपडे नव्हते. पाय कोण तिथं पाठीमाग जाऊ तिकडे लक्ष. आणि त्या सुदाम्याच्या अंगाला कपडे नव्हते तरी त्याचे तो पोहे कपडे नव्हते त्याच्या अंगाला. मग असं कर ना देवा, एवढं काम करतो, एवढं काम करतो. आमच्या सावता बाबाच्या शेतात वावर नांगरताना मसोबा सापडला. लोक म्हणजे जिवंत मसोबा आहे, बकरू द्यायची पाळी आली. तो मसोबा फेकून दिला, तो भाग वेगळा. मग एवढे काम करतो ना, मग हे देवा एकदा माझ्या हृदयात ये ना. माझं एक खरं समजा देवा, तू माझ्या हृदयात आहेस, फक्त मला दर्शन दे. सावता बाबाला काय दिलं? दर्शन. नामदेव बाबाला काय दिलं? मग मला ते नाही. आणि मग देवाला सांगायचं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारे लिए. हे गाणं नाही, गाणं म्हणलं मी गाणं पण पुढे 60वीला हरी धरला पंढरीचा. कभी
कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. आणि तू जर माझ्या हृदयात आला ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पडोली राहील पण कधी जो वादा किया निभाना पडेगा. कोणता वादा याची दान आणि झालं तर परदेशी परदेशी जाना नहीं. पण कधी हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. अगर माऊली न होते तर ज्ञानेश्वरी न होती. अगर तुकाराम बाबा न होते तर गाथा न होता. अगर छत्रपती न होते तर महाराष्ट्र में स्वराज्य न होता. आणि आता खरं सांगा मला बसलेली माणसं तुम्हाला आज बसायचं कवर आहे. 11 वाजून गेले. तुमचा विचार काय आज? ऐकायचं ओव्हर टाईम एक तुम्हाला कीर्तन फक्त तास सव्वा तास झाल्याचं वाटलं असेल. कारण कीर्तन असं कारण ते कीर्तन बाहेरून झालं का आतून झालं. प्रत्येकाचे डोळेच पाणवतात. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा